जी काही आपल्याला कर्जमाफी करायची आहे त्या संदर्भात जुन्या अकाउंट्सवर जो काही त्यांनी हेअरकट घ्यायचा असतो त्या संदर्भात आणि एकूण त्याचं कर्जमाफीची माहिती ही कुठल्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी द्यायची, कुठल्या फॉर्मॅटमध्ये आम्ही ती करायची या संदर्भातले एक डिस्कशन आज झालेलं आहे. आणि मला असं वाटतं की आम्ही कर्जमाफीच्या संदर्भात जो काही निर्णय घेतलेला आहे तो वेळेत पूर्ण करू शकू अशा पद्धतीनं त्याचंही नियोजन हे आपण केलेलं आहे. असं आहे की आपण 30 जूनपूर्वी कर्जमाफी करतोय, त्याच्यामुळे पुढच्या हंगामाकरता आपले शेतकरी पात्र असणार आहे. आपण जर सायकल बघितलं तर बहुतांश शेतकरी हे जूनच्या शेवटी जुलैमध्येच त्या ठिकाणी कर्ज घेत असतात. त्यामुळे आपण ते सायकल चेक केलेलं आहे आणि म्हणून उलट यावर्षी जास्त शेतकरी पात्र होतील आणि त्यांना आणि आम्ही आज बँकांना हे देखील सांगितलं की एकदा आम्ही यादी अप्रूव्ह केली की त्याच्यानंतर आमचे पैसे जमा झाले नाही तरी तुम्ही त्यांना कर्ज द्या, कारण आमचे पैसे जमा होणारच आहे आणि आमच्या पैसे जमा व्हायला विलंब झाला तर तुम्हाला व्याज मिळतं. तर तेही त्यांनी मान्य केलं आहे.